श्री गरुड पुराण अध्याय 18 अष्टांग योगाचे वर्णन। धर्मशास्त्राप्रमाणे आचरण करून पूजा अर्चा करावी, स्वतःमधील असलेल्या आत्मतत्वाला जाणावे, संपूर्ण विश्वात भरलेल्या चैतन्याची अनुभूती घ्यावी व विश्वाला चालविणारी जी महान सत्ता आहे तिला जाणून पूर्णपणे शरण जावे। अशा प्रकारे ब्रह्माला जाणून ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे हे ब्राह्मणाचे प्रमुख आद्य कर्तव्य आहे। आपल्या धर्माचे संरक्षण करणे, सर्वांचे रक्षण करणे ही क्षत्रियांचे प्रमुख कार्य होते। कृषिकर्म करून व्यापाराद्वारे सर्वांच्या गरजा पूर्ण करणे हे वैश्यांचे काम आहे। सेवेतून ईश्वराला प्राप्त करून घेणे हे शूद्रांचे काम आहे। कोणत्याही मार्गाने ईश्वराला जाणणे महत्त्वाचे आहे। चैतन्य सर्वत्र समप्रमाणात आहे, कोणी छोटा मोठा नाही। ब्रह्मचारी मनुष्याने गुरूंच्या गृही राहून वेदांताचे अध्ययन करावे, वेदातील प्रमुख सूत्रे जाणून ती आचरणात आणावी, गुरूंची सेवा करून अत्यंत नम्रतेने त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यावे। जो मनुष्य गृहस्थाश्रमाचा स्वीकार करीत नाही, आयुष्याच्या शेवटपर्यंत ब्रह्मकर्म करतो, सर्व अतिथींची मनोभावे सेवा करतो, यज्ञ दानधर्म करतो, त्याला नैष्टिक असे म्हणतात। अग्नीची पूजा करणे हा गृहस्थाचा धर्म होय। गृहस्थाचे दोन प्रकार असतात, एक उदासीन व दुसरा साधक। जो आपल्या कुटुंबाचे लालन पालन करतो त्याला साधक गृहस्थ असे म्हणतात। जो देव ऋषी पितर या तिघांचे ऋण दूर करून नंतर आपल्या घराचा सर्व प्रकारच्या संपत्तीचा मानसन्मानाचा त्याग करून रानावनातून हिंडतो त्याला उदासीन असे म्हणतात। उदासीन गृहस्थाने वनात निवास केल्यावर भूमीवर निद्रा घ्यावी, फळे कंदमुळे खाऊन जीवन जगावे, देवाचे स्मरण भजन करीत तपश्चर्या करावी। अशी व्यक्ती ही संन्यासी असते। सर्व इंद्रियांवर त्याने ताबा मिळवलेला असतो आणि तो प्रभूच्या चिंतनात रंगून गेलेला असतो। जो आत्मतत्व जाणतो सदैव समाधानी असतो, त्याच्या हृदयात अखंड शांती भरलेली असते। सदैव अध्यात्माचा अभ्यास करणारा, इंद्रियांना ताब्यात ठेवणारा त्यास पारमिष्टिक भिक्षुक असे म्हणतात। वैदिक धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा 4 पायऱ्या आहेत। धर्मामध्ये मोक्ष आहे, अर्थातून काम निर्माण होतो। धर्म हा प्रवृत्तीपरही आहे आणि निवृत्तीपरही आहे। जे ज्ञानपूर्वक कर्म केले जाते ते निवृत्तीपर होय। जे कर्म अग्नी आणि देव या संबंधी असते ते प्रवृत्तीपर कर्म होय। राजयोगाची 8 अंगे आहेत, पैकी पहिले अंग म्हणजे यम। अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांना यम असे म्हणतात। काया वाचा मनाने कोणालाही कधीही पीडा न देणे याला अहिंसा असे म्हणतात। सर्व जीवसृष्टीविषयी अहिंसा निर्माण होणे आवश्यक आहे। सत्य आचरणाने आपणास सर्व काही प्राप्त होते। सर्व काही सत्यामध्ये प्रतिष्ठित आहे। दुसऱ्याची वस्तू चोरून किंवा बळजबरीने न घेणे यालाच अस्तेय असे म्हणतात। काया वाचा मनाने सर्वदा सर्व अवस्थात मैथून न करणे याला ब्रह्मचर्य म्हणतात। आत्यंतिक कष्टात असताना सुद्धा कोणाकडून काहीही उपहार न घेणे याला अपरिग्रह असे म्हणतात। नियम शब्दाचा अर्थ आहे नियमित सवयी आणि व्रताचे पालन करणे। तप, स्वाध्याय, संतोष, शौच व ईश्वर प्रणिधान हे नियम होय। उपवासाने अथवा इतर उपायाने देहाचा संयम करणाऱ्याला शारीरिक तप असे म्हणतात। अध्यात्माच्या पाठाने अथवा मंत्राच्या उच्चाराने सत्वशुद्धी होते। अशा आध्यात्मिक पाठाला स्वाध्याय असे म्हणतात। सदैव वृत्ती संतोषी ठेवावी। शौच 2 प्रकारचे असते, एक बाह्य आणि दुसरे आंतरिक। प्रभूचे स्तवन, चिंतन आणि भक्ती करणाऱ्याला ईश्वर प्रणिधान असे म्हणतात। आसन म्हणजे छाती, मान आणि डोके सरळ रेषेत ठेवून शरीर मोकळे सोडणे। प्राण म्हणजे आपल्या शरीरामधील जीवनशक्ती होय आणि आयात म्हणजे तिचा संयम। पूरक, रेचक, कुंभक या क्रिया जाणून घ्याव्यात। प्राणायाम करताना गायत्री मंत्राचा उच्चार करावा। प्राणायामाचा उद्देश प्राणाला जिंकणे। बाह्य इंद्रिय अंतर्मुख करणे म्हणजे प्रत्याहार होय। हृदयरूपी कमळावर मन केंद्रित करणे याला धारणा असे म्हणतात। धारणा वाढत गेली की ध्यान बनते। ध्यानाने जीवाशिवाचे मिलन होऊन अखंड समाधी लाभते। मी सच्चित आनंदरूप आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येते। अध्याय 19 नित्यक्रिया।
नित्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी नियमाने केल्यास मानवातील देवत्व हळूहळू प्रकट होऊ लागते. प्रातःकाळी लवकर उठावे. प्रारंभी धर्म आणि त्याच्या अर्थाचे चिंतन करावे. त्यानंतर आपल्या हृदयकमलामध्ये स्थित असलेल्या श्रीहरींचे चिंतन करावे आणि मग आपल्या नित्यकर्माला प्रारंभ करावा. प्रातःकाळी मंगलस्नान करावे. प्रातःकाळचे स्नान आरोग्याला अतिशय उपयोगी असते. स्नान हे दृष्टीला देखील हितकारक असते. मंगल स्नानामुळे दुर्वासना, सर्व प्रकारचे पाप नाहीसे होते. स्नानामुळे शरीर स्वच्छ होते, मन ताजेतवान होते. पाण्याचे थेंब कुशाच्या सहाय्याने अंगावर घेणे हे स्नान म्हणजे आग्नेय स्नान होय. गायीच्या खुराने उडालेली धूळ याला उत्तम किंवा वायव्य स्नान असे म्हणतात. उन्हाळ्यात पाऊस पडतो त्यावेळी पावसाच्या पाण्यात भिजले की जे स्नान होते त्याला दिव्य स्नान असे म्हणतात. मानस्नानाला वारुण स्नान असे म्हणतात. ज्यामध्ये योगाविषयी चिंतन असते अशा स्नानाला योगिक स्नान असे म्हणतात. प्रातःकाळी उठून केलेल्या स्नानाला आग्नेय स्नान असे म्हणतात. स्नानाशिवाय कोणतेही कर्म करणे योग्य नाही. स्नानानंतर ऋषी व पितरांना तर्पण करावे. शास्त्रविधीप्रमाणे आचमन झाल्यानंतर सावित्री व वरुण यांना नमस्कार करावा. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करून सूर्यनारायणास जलांजली समर्पित करावी. विश्वाचा प्रकाश देणाऱ्या भगवंताजवळ सद्बुद्धीसाठी प्रार्थना करावी. जीवनामध्ये सदाचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर कुशासनावर सुखासनावर बसावे. संध्या करावी. गायत्रीच्या लाल व कृष्ण वर्णाचे ध्यान करून जपाला सुरुवात करावी. पूर्वेकडे तोंड करून संध्या करावी. शुद्ध भावनेने संध्याविधी करणाऱ्यास परमगती प्राप्त होत असते. म्हणून नित्याने संध्या करावी. गायत्रीचा नित्य 1,000 जप करावयाचा असतो. पण एवढे शक्य नसल्यास 108 वेळा जप करावा. तेही शक्य नसल्यास 10 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. त्यानंतर उगवत्या सूर्यनारायणाची आराधना करावी. ही आराधना करताना ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदातील मंत्र म्हणावेत. भूमीवर नतमस्तक होऊन ओम खगोलकाय शांताय कारणत्रय हेतवे हा मंत्र म्हणावा. म्हणजे हे आकाशस्थ उल्कास्वरूप परमशांत आणि तिन्ही कारणांचा हेतू असणाऱ्या सूर्यनारायणा तुला मी नमस्कार करीत आहे असे म्हणून नमस्कार करावा. त्यानंतर हे देवा तू साक्षात परब्रह्म आहेस, दिव्य ज्योतिस्वरूप आहेस, तू अमृतमय आहेस, तूच भूभुर्व स्वः आहेस, तूच ओंकार सर्व रुद्र आणि सनातनी आहेस असे स्तवन करून सूर्याचा जप करावा व मनोभावे नमस्कार करावे. त्यानंतर आचमन करून अग्नी प्रज्वलित करून त्यात विधीपूर्वक हवन करावे. हे हवन घरातील लोकांची अनुमती घेऊन करावे. देवांना मनोभावे नमस्कार करावा व उपहार समर्पित करावा. आपल्या गुरूंची एकाग्रतेने उपासना करावी. त्यानंतर वेदांताचा अभ्यास करून त्यातील प्रमुख सूत्रे जाणून घ्यावीत. आपणास जे जे काही समजले ते ते शिष्यांना शिकवावे. शास्त्राप्रमाणे आपले आचरण शुद्ध ठेवावे. भगवंताचे स्मरण करून सन्मार्गाने आपल्या कुटुंबासाठी पैसे मिळवावेत. जल हे यज्ञस्वरूप आहे, ते नारायण स्वरूपी आहे. म्हणून स्नानाच्या वेळी श्रीविष्णूचे स्मरण करावे. जलदेवता आणि इष्टदेवतांचे पूजन करावे. पुरुष सूक्त म्हणावे व प्रेमभावनेने त्यांना गंध, फुले, अक्षता अर्पण कराव्यात. सदैव नम्र भावना ठेवावी. यानंतर यज्ञ करावा. वैश्वदेव करावा. यालाच देवयज्ञ असे म्हणतात. ज्या यज्ञामध्ये भूतमात्रांसाठी प्रतिकृतीची बळी द्यावा लागतो त्यास भूतयज्ञ म्हणतात. श्वान, पशुपक्षी आणि गोरगरिबांना अन्नदान करावे. पितरांच्या उद्देशाने विप्रास भोजन द्यावे. असे नियमाने करणे यास श्राद्ध असे म्हणतात. पितरासाठी जो यज्ञ केला जातो त्यास पितृयज्ञ असे म्हणतात. वेदाध्ययन आणि ज्ञान साधना करणाऱ्या साधकांसाठी काही अन्नदान करावे. घरी आलेल्या अतिथींचे प्रसन्न मनाने स्वागत करावे. अतिथीला संतोष वाटेल अशा प्रकारे आचरण करावे. भोजनापूर्वी अतिथीची वाट पाहावी. ब्रह्मचारी भिक्षुकास यथाविधी भिक्षा द्यावी. अन्नदान व अर्थसहाय्य करीत राहावे. भोजन करताना सर्व मंडळी समवेत शांत व प्रसन्न मनाने भोजन करावे. समोर आलेल्या अन्नाला कदापिही नावे ठेवू नयेत. भोजनाच्या वेळी मौन पाळणे हे अतिउत्तम.
माणूस कितीही ज्ञानी असला तरी देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, माणूसयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ असे 5 प्रकारचे यज्ञ करावेत. जो एकटा स्वतः भोजन करतो तो अज्ञानी होय. जो आळसाने किंवा मोहाने देवाची पूजा करीत नाही त्याला नरकाची प्राप्ती होते. पुढील जन्म त्यास डुकराचा मिळतो. जो पापी मनुष्य असतो, जो शुद्धता पाळत नाही, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती देखील अशुद्ध बनतात. ज्याचे उपनयन झाले आहे त्याने सर्व संस्कार पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अध्याय 20. दानधर्माचा महिमा. शास्त्रामध्ये दान हे श्रेष्ठ मानले आहे. दान हे श्रद्धेने करावे म्हणजे मुक्तीचा दरवाजा उघडला जातो. आपण जी संपत्ती मिळवतो ती प्रामाणिकपणे व योग्य मार्गाने मिळवावी. चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशकाल परिस्थिती पाहून दान करणे हे सात्विक दान आहे. दानाचे 4 प्रकार आहे: नित्यदान, नैमित्तिक दान, काम्यदान आणि विमलदान असे ते प्रकार होत. कोणत्याही प्रकाराची थोडी देखील परतफेडीची भावना न करता आपल्या परिस्थितीनुसार जे आपण दान देतो त्यास नित्यदान म्हणतात. वाईट कर्माचे दोष नाहीसे करण्यासाठी जे दान दिले जाते त्यास नैमित्तिक दान म्हटले जाते. आपली इच्छा पूर्ण होण्याच्या उद्देशाने जे दान दिले जाते ते काम्यदान. जे केवळ प्रभूच्या प्राप्तीसाठी अत्यंत शुद्ध अंतःकरणाने दान दिले जाते त्यास विमलदान म्हणतात. भूमीचे दान हे श्रेष्ठ मानले आहे. जो कोणी भूमीचे दान देतो त्याला परमगती प्राप्त होते. विद्यादान हे तर सर्वश्रेष्ठ आहे. असे विद्यादान केल्याने ब्रह्मलोकी मोठा आदरभाव निर्माण होतो. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी दिलेल्या दानामुळे माणूस पापमुक्त व भयमुक्त होतो. दानामध्ये जलदान हेही श्रेष्ठ आहे. जलदान करणाऱ्यास तृप्ती प्राप्त होते. अन्नदान करणाऱ्यास अखंड सुखाची प्राप्ती होते. तिळाचे दान करणाऱ्यास उत्तम संतती प्राप्त होते. दीपाचे दान करणाऱ्याची दृष्टी अतिशय उत्तम राहते. जो सुवर्णदान करतो त्याचे आयुष्य वाढते. रजत दानामुळे उत्तम स्वरूप प्राप्त होते. गोग्रास देण्यामुळे माणूस पापमुक्त होतो. धनधान्याचे दान देणाऱ्यास ऐश्वर्य लाभते. औषधोपचारास मदत करणे, सकस आहार देणे, तूप देणे, दुसऱ्याचा रोग घालवण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी जो करुण भावनेने करतो त्याला दीर्घायुष्य लाभते. संक्रांतीच्या वेळी दान करावे. ग्रहण सुटल्यावर दान करावे. त्यामुळे सुखसमाधान लाभते. गया, प्रयाग इत्यादी तीर्थक्षेत्रामध्ये दानाचे महत्त्व महान आहे. अशा प्रकारचे जो दान करतो त्याला स्वर्गप्राप्ती होते. दुष्काळ पडला असता जीवनावश्यक वस्तूंचे दान करावे. यज्ञ, दान व तप यामुळे माणूस परमपवित्र बनतो. अध्याय 21. उपासनेची फलप्राप्ती. शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या उपासना सांगितल्या आहे. त्या उपासना केल्याशिवाय मानवाला फलप्राप्ती होत नाही. कसेही वागून जीवन जगू लागलो तर जीवनात आनंद निर्माण होऊ शकणार नाही. सूर्यनारायणाची ही उपासना श्रेष्ठ मानली आहे. सूर्याच्या उपासनेमुळे आरोग्य उत्तम राहते. धनाच्या प्राप्तीसाठी शनीची उपासना करावी. विनायकाची उपासना केल्यामुळे काही सिद्धी प्राप्त होतात. चंद्राची उपासना केल्याने उत्तम उपभोगांच्या गोष्टी प्राप्त होतात. वासुदेवाची उपासना केल्याने माणसातील सामर्थ्य वृद्धिंगत होते. इंद्राची पूजा केल्याने संतती प्राप्त होते. द्वादशीला विष्णूची पूजा करावी म्हणजे पापापासून निश्चित मुक्ती प्राप्त होते. विष्णूची पूजा ही श्रेष्ठ मानली आहे. मुमुक्षु पुरुषाने भवबंधनातून पार होण्यासाठी श्रीहरीची पूजा करावी. अंतःकरणापासून केलेली कोणतीही पूजा वाया जात नाही. विश्वमंदिर कर्म पूजा चराचरावर प्रेम करा. सदाचार हा मोक्ष असे, स्वर्गसुखामध्ये शांती नसे. अनंत रूपे प्रभू हा नटला, शुद्ध भावाने पाहतयाला. ज्ञानेशाला प्रसाद लाभला, शुभभक्तीने आनंद झाला. हे गरुड पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री ईश्वरचरणी प्रार्थना. Please like, share, comment and subscribe. Thank you.